हॅलो एव्हरीवन, काय हो तुमच्यासोबत पण होतं का कधी कधी असं, ज्यावेळेस पण तुम्ही आजारी असाल तर त्यावेळेस तुमच्या तोंडाला अजिबातच चव येत नाही, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? हा भन्नाट चवीचा उत्कृष्ट पदार्थ बनवायचा बरं का. आता हा बनवायचा कसा सगळं सांगते बरं का, सविस्तर सांगते, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल बरं का. आता हा व्हिडिओ कंटिन्यू जर केला तरच तुम्हाला हा भन्नाट चवीचा पदार्थ बघायला भेटेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं प्रियंकास किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला मग हा भन्नाट चवीचा उत्कृष्ट पदार्थ काय आहे आणि ह्या पदार्थाला काय म्हणतात, चला मग आता तुम्हाला सांगते. हा पदार्थ जो आपण बनवतोय त्याला म्हणतात शेंगोळे. आता शेंगोळे कोणी कोणी खाल्ले आणि कोणत्या कोणत्या भागात बनवले जातात हे पण मला सांगायचं बरं का. आता हे शेंगोळे बनवण्यासाठी मिक्स पिठाचा वापर केला आहे. आता मिक्स पीठ कोणतं कोणतं घेतलंय? डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. आता ज्वारीचं पीठ तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचंय का बरं विचारा. आता ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्या, गव्हाचं पीठ चिकट असतं त्यामुळे हे शेंगोळे जे आहेत ना एकदम नॉर्मली चांगले लागतात, जास्त चिकट पण छान लागत नाहीत. आता त्यामध्ये काय घालायचंय तुम्हाला? लसूण, नंतर जिरे, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ. हे खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं बरं का. संपूर्ण कुटून झालं ना ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि पीठ मिक्स करून घेतलं की बघा आता काही टाकल्यासारखंच वाटत नाही का नाही पिठामध्ये. मग पाणी टाकायचं, मस्त असं पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ जे आहे ना घट्ट पण मळायचं नाही, पातळ पण मळायचं नाही, मीडियम असं पीठ मळायचं बरं का. आता ह्या पिठाची जादू तुम्हाला सांगते. पीठ तिंबताना तर सगळं टाकून सुद्धा नाही टाकल्यासारखं वाटत होतं बरं का चोळून घेतल्यावर. आता हे पीठ जर तिंबलं ना एकदम जादूच होते बरं का. ह्याचं पिठाचा जो कलर असतो ना एकदम पिवळा चुटूक पडतो. आता हे पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं बरं का शेंगोळ्यासाठी. एकदा जर तुम्ही ही पदार्थ बनवून बघितला ना तर खरंच तुमच्या तोंडाची चव जी आहे ना एकदम वेगळीच लागणार माहिती आहे का. दुसऱ्या दिवशीच तुम्हाला ना काहीतरी खावंसं वाटेल, एवढं म्हणजे भन्नाट चवीचा उत्कृष्ट पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आले. किती पण आजारीतला आजारी माणूस जरी असेल ना तर ही पदार्थ खाल्ला ना त्याची तोंडाची एकदम व्यवस्थित चव होऊन जाते बरं का. किती तोंडाला चव नसली तरी पण हा पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाला चवच येणार, कारण ही 100% गॅरंटी माहिती आहे का. कारण ह्याला जी टाकलेलं आपण जिरे, ओवा, लसूण, मीठ संपूर्ण टाकून याचं छान असं पीठ मळून घेतलं बरं का आपण. ह्याचं ना एकदम व्यवस्थित जर तिंबलं, व्यवस्थित केलं तर एकदम भारी लागतात शेंगोळे हे. आता बनवायचे कसे चला बघूयात आता आपण पुढची प्रोसेस. पीठ मळून झालं की मी 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवलं बरं का. झाकून ठेवल्यावर छान मऊ मस्त पीठ तयार होतं बरं का ह्याचं. आता 10 मिनिटानंतर तयार केले मी थोडेसे शेंगोळे करून ठेवले बरं का इथे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी बघा छान असं थोडासा उंडा घ्यायचा बरं का ह्याच्यातला आणि असं हाताने फिरवायचं, जसं आपण मोठे शेंगोळे करतो की नाही आमटीतले शेंगोळे करतो त्याच पद्धतीने शेंगोळे अशा हाताने छान असं त्याला फिरवायचं बरं का, लांबकं करायचं आणि नंतर दोन्ही हाताच्या मदतीने छान अशी अंगठी असते की नाही आपण हातात घालायची तशी गोल गोल करून घ्यायचं अंगठी सारखं. आणि बघा आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करते बरं का. आता छान असं गोल गोल करून घ्यायचे शेंगोळे, संपूर्ण शेंगोळे आता मी करून घेते बरं का गोल गोल आणि नंतर तुम्हाला दाखवते तर संपूर्ण झाल्याच्या नंतर. बघा आता अंगठीसारखे गोल गोल शेंगोळे संपूर्ण करून घेतले, किती मस्त दिसतात बघा, एकसारखे करून घेतले आहेत. आता याला काय करायचं आपल्याला फोडणी द्यायची आहे बरं का ह्या शेंगोळ्याला. आता संपूर्ण बरेचसे शेंगोळे मी करून घेतले, ह्याला जवळजवळ मला अर्धा तास लागला बरं का. आणि ज्याच्यात शेंगोळ्याचं पिठाचे शेंगोळे केले का तेच पीठ थोडंसं काढून ठेवायचं बरं का. आता काय करायचं हे पीठ छान असं पातळ करायचं, असं गाठी फोडून घ्यायच्या ह्या पिठाच्या. म्हणजे काय करायचं ज्यावेळेस आपण शेंगोळ्याची फोडणी देतो की नाही त्या फोडणीमध्ये टाकणार आहोत जेव्हा ते शेंगोळ्याचा घट्टपणा येणार आणि एकदम शेंगोळे मस्त वरपून खायासारखे होणार बरं का. आता याला फोडणी देऊयात आपण. शेंगोळे तर करून घेतलेत, आपलं सगळं काही मागचं तर संपूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करू. मागची प्रोसेस झाली, आता पुढची प्रोसेस सांगते. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली बरं का. आता हळद टाकून घेतली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं बरं का. थोडंसं तिखट म्हणजे चव येण्यासाठी मी टाकलं बरं का. तुम्ही स्किप पण करू शकता जर लहान मुलांना करत असाल तर. आता छान असं मस्तपैकी पाणी टाकायचं बरं का. आता मी ना 2 माणसाचे शेंगोळे बनवते, म्हणजे 1.5 तांब्या पाणी घेतलं बरं का याला मी. आता छानपैकी मस्त आपण पीठ केलेलं का नाही उरलेलं शेंगोळ्याचं ते पीठ टाकून घ्यायचं बरं का, गाठी फोडून घेतलेलं, आणि त्याला घट्टपणा येतो. आता उकळी आली की एक शेंगोळे सोडून द्यायचे बरं का ह्याच्यामध्ये. आणि सोडून दिल्याच्या नंतर त्याला थोडंसं आता हलवायचं बरं का आपण. आता बघा किती मस्त प्रमाणामध्ये हे शेंगोळे घेतात, पण हलवायचं विसरलं बरं का, व्हिडिओ स्किप झाला, सॉरी बरं का, माफ करा तेवढं. आता छानपैकी शिजू दिलं बरं का, झाकून ठेवलं 5-10 मिनिटं आणि उघडल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एकदम
एकदम नंबर एक असे शेंगोळे तयार झालेले आहेत. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची बरं का, थोडंसं म्हणजे छान दिसतं बरं का त्याचं कॉम्बिनेशन. मग कोथिंबीर टाकली ना की मस्तपैकी झटकन आणि बटकन बनतात बरं का हे शेंगोळे. 10 ते 15 मिनिट लागतात बरं का, फक्त करायचीच मेहनत आहे, ती पण गोल गोल करायची, त्याला अर्धा तास लागतो बरं का. पण एका तासामध्ये बनवून तयार होती ही रेसिपी. पण चव तर एकदम नंबर एक लागते बरं का. आजारीतला माणूस बरं होतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.